नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशनमध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आज ह्या आपण विषय आपण शिकणार आहोत. पहा, ह्याचा उपयोग कुठं होतो? तुमचा बोलताना, लिहिताना किंवा तुमचा ग्रॅमॅटिकल कुठला प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये याचा वापर होतो. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह दोन्हीमध्ये फरक आहे. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह समजण्यासाठी तुम्हाला आधी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन माहिती असेल तर तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, तुम्हाला जर ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब, आता मी तुम्हाला ऍडजेक्टिव्हचं सांगतोय, ऍडवर्बचं जेव्हा चालू आहे तेव्हा तुम्हाला त्याच्या आधी कशाचा अभ्यास करायचा हे तुम्हाला सांगेन. पण ज्यावेळेस तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा अभ्यास करायचा आहे तेव्हा तुम्हाला नाउन आणि प्रोनाउन चे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असले पाहिजे, तरच तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा प्रकार तुमच्या लक्षात येईल, नाहीतर शेवटपर्यंत तुमचा गोंधळ राहणार. ओके, बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह च्या आधी तुम्हाला काय समजून घ्यायचंय? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय की विभाजक सर्वनाम. आता ह्याचं पण सेम का असणार? विभाजक विशेषणे. ओके, बघा, आता दोन्हीमध्ये फरक काय? बघा, आधी क्लिअर करून घ्या की दोन्हीमध्ये फरक काय असतो. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणलं तर काय की बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ईच बॉय, बघा, ईच बॉय मस्ट गिव्ह हिज नोटबुक. बघा, आता हे तुमचं वाक्य आहे. ईच बॉय म्हणजे काय केलंय की इथे भरपूर मुलं आहेत, आहे की नाही, या सर्कलमध्ये. त्यातल्या प्रत्येक मुलाने काय वही दिलीच पाहिजे. म्हणजे काय केलं? प्रत्येकाला काय केलंय? सेपरेट काउंट केलंय, है की नाही? ओके, हा लक्षात. बघा, हे झालं तुमचं काय? डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय? विभाजक सर्वनाम. म्हणजे काय की तुम्ही काय केले? प्रत्येकाला स्वतंत्र काउंट केलेलं आहे. पण इथं विभाजक म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये काय की तुम्ही त्याचा एक वेगळा उल्लेख करता, स्वतंत्र उल्लेख नाही, वेगळा उल्लेख करता. अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतंत्र उल्लेख करता, स्वतंत्र कम्प्लिटली, त्यावेळेस काय? ईच. आता ही जर वाक्यरचना तुमची ह्याच्यामध्ये असेल, कशात? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये. बघा, समजून घ्या, मी इथं डीपी करतो आणि इथं डीए करतो, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता ही वाक्यरचना कशी असेल? ईच ऑफ द बॉईज मस्ट गिव्ह हिज नोटबुक. ओके, आलं लक्षात. म्हणजे काय केलं की त्या मुलांमध्ये काय केलं? वेगळा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय? वेगवेगळा उल्लेख केलेला आहे. आता इथं प्रत्येक, हे घे, बघा, याची अजूनही दुसरी ट्रिक आहे. इथं काय येतं? ईच नंतर डायरेक्टली नाऊन येतं. पण ज्यावेळेस तुम्ही डीए करता म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर काय येतं? ऑफ, आणि त्याच्यानंतर नाऊन येतं. मग समजायचं की हे ईच हे कशा संदर्भात वापरलेले? ऍज अ डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेले, म्हणजे विशेषण म्हणून वापरलेले. हा लक्षात. बघा, ह्याच्यात एक ट्रिक आहे, म्हणजे ट्रिक नाही, हे तुम्हाला सरावाने तुमच्या लक्षात येऊन जाईल. ईच नंतर काय आले? नाऊन. बॉय हे काय तुमचं कॉमन नाऊन आहे, बरोबर? म्हणजे सर्वसामान्य तुम्ही काय ओळखता की ही मुलं आहेत, म्हणजे काय? बॉईज, आहे की नाही? ईच बॉय. आता इथं काय केले? ईच ऑफ द बॉईज, आहे की नाही, म्हणजे प्रत्येक मुलाने. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? त्या लक्षात काय घ्यायचं की ते तुमचं काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता ह्याच्यानंतरचं एक उदाहरण पाहू अजून एक. त्याच्यानंतर आहे तुमचं हा फरक आला तुमच्या लक्षात. आता असंच आपण दुसरे फरक पाहू. डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आणि डीए म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे समजून घ्या. आय कॅन राईट, बघा, आय कॅन राईट विथ ईदर हँड. काय? ईदर हँड. हे वाक्य आहे तुमचं कशाचं? डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. आता याचं तुम्हाला काय, जर हेच वाक्य जर तुमचं
डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये असेल तर कसा असेल तर बघा, आय कॅन सॉल्व, सॉरी, I can solve either of these problems. बघा हे वरचं वाक्य काय, आय कॅन राईट विथ इदर हँड. इदरचा अर्थ काय, दोन्हीपैकी एक, म्हणजे मी दोन्हीपैकी एके हाताने लिहू शकतो, नाही की नाही. आता इथं काय आले, इदर नंतर काय आले, ऑफ. मग हे समजायचं की इदर तुम्हाला इथं कुठल्या अँगलने वापरलेले, विशेषण म्हणून. कुठलं, विभाजक विशेषण म्हणून, म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. आलं लक्षात. म्हणजे इदरच्या नंतर काय आले, ऑफ. लक्षात ठेवा, जर इदरच्या पुढे डायरेक्टली नाऊन असेल तर मग समजायचं की ते तुमचं काय आहे, डीपी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. आता त्याच्यानंतरचं पहा एक्झाम्पल, आधी डीपीचं पहा. बघा, neither newspaper gives the complete information. Complete information. आता बघा इथं निदरच्या नंतर काय आलंय, डायरेक्टली न्यूजपेपर. न्यूजपेपर हे काय, तुमचं एक नाऊन आहे की नाही. न्यूजपेपर हे काय, तुमचं एक फक्त नाऊन आहे. त्याच्या अंडरमध्ये टाइम्स ऑफ इंडिया आहे, नंतर डीएनए आहे, नंतर सकाळ पेपर आहे, नंतर पुणे मिरर किंवा मुंबई मिरर, हे असे सगळे पेपर आहेत. पण त्याला एक कॉमन शब्द काय दिलेला आहे, न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र. म्हणजे हे काय तुमचं एक नाऊन आहे, नाऊनचा प्रकार आहे. बघा ह्याच्यानंतर काय आले, डायरेक्टली नाऊन आले, म्हणून इथं काय झालंय तुमचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजेच काय, विभाजक सर्वनाम. आता डीए म्हणजे काय, आता ह्याचं विशेषण म्हणून कसं वापरणार, ह्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं, डायरेक्टली ऑफ घ्यायचंय. जसं की बघा, neither of his books was special. neither of his books was special. म्हणजे इथं neither नंतर काय आले, ऑफ. म्हणजे लक्षात ठेवायचं काय की हे तुम्ही काय म्हणून वापरले, विभाजक सर्वनाम, सॉरी विभाजक विशेषण म्हणून. जर तुम्ही डायरेक्टली neither नंतर नाऊन घेतलं तर हे काय होईल, तुमचं विभाजक सर्वनाम. आणि neither नंतर तुम्ही ऑफ घेतलं तर मग काय समजायचं की ते तुमचं विभाजक विशेषण आहे. आलं लक्षात. आता ह्याची एक गोष्ट लक्षात ठेवायची, ह्याच्यामध्ये अजून एक आहे एव्हरी. एक आहे, त्याचं थोडंसं कन्फ्युजन आहे, मी त्याला ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. पण ह्यांचा आहे, ह्यांचा बऱ्यापैकी वापर आहे, तुम्ही वापरू शकता. आता ही जी विभाजक आहेत ही नेहमी काय असतात, एक वचने असून त्याच्यानंतर जे येणारं म्हणजे क्रियापद आहे ते काय असणार, तुमचं एक वचनी येतं. जसे की बघा, मी आता इथं काय घेतलं, neither ऑफ हिज बुक्स. बघा एक्झाम्पल घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. neither ऑफ हिज बुक्स वॉज स्पेशल. हे क्रियापद काय आलं, तुमचं एक वचने आलं. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. काय, ही जे सगळे आहेत विभाजक सर्वनामे किंवा विभाजक विशेषणे, ह्यांच्यानंतर जे क्रियापद किंवा टू बी स्वरूप हे नेहमी काय असतं, तुमचं एकवचने असतं. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, विभाजक विशेषणे हे तुम्ही विभाजक सर्वनाम म्हणून सुद्धा वापरू शकता. आता बघा, ईच ऑफ द बॉयज आणि ईच बॉय. आता इथं काय होतं, neither ऑफ हिज बुक्स, ह्याच्याऐवजी ह्याचं वाक्य काय होतं, neither न्यूजपेपर्स. लक्षात. म्हणजे हे तुम्ही सर्वनाम म्हणून सुद्धा वापरू शकता. गडबडून नाही जायचं, फक्त काय की त्याच्या पुढे ऑफ आलं की लक्षात घ्यायचं की हे तुमचं काय आहे, डीए म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषण. बघा काय डाऊट असेल तर
कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचं जे कुठलं असेल ऍडजेक्टिव्हचा प्रकार तो घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.